What comes to your mind when we talk of an automobile workshop that caters to SUVs? We cannot but visualize a team of men working on heavy-duty UVs hoisted on lifts. We at Mahindra & Mahindra have set out to redefine this conventional image with the Pink Collars Drive. The Pink Collars initiative has given girls with passion for automobiles a flair for disrupting notions and a tremendous opportunity to break into the cliched male domain of working in automobile workshops. आम्हाला पिंक कॉलर ट्रेनिंगमध्ये खूप माहिती मिळाली, जसं की प्लांटमध्ये कोणत्या गाडीचा कोणता गिअरबॉक्स आहे आणि नंतर जनरल नॉलेज, बेसिक नॉलेज, थिअरी नॉलेज हे सर्व आम्हाला पिंक कॉलर ट्रेनिंगमध्ये मिळालं आणि त्याच्यामुळे आमचा खूप फायदा झाला. In an endeavor like this, the girls grow every day and shatter a notion or two. मैंने काम शुरू किया. काम शुरू करने के बाद मुझे बहुत ताकत लगती थी. मैं शुरू में बहुत थक जाती थी. बाद में पता चला कि टेक्नीशियन जो करते इतना हल्के से उनसे कैसे होता. तो मैंने उनका 2 दिन तक ऑब्जर्व किया कि वो जो उनकी काम की जो प्रोसेस है वो कैसी है. बाद में मुझे पता चला कि ताकत से ज़्यादा वो दिमाग का इस्तेमाल ज़्यादा करते हैं, बुद्धि का इस्तेमाल ज़्यादा करते हैं. तो बुद्धि से मुझे लगता है कि लड़कियों के लिए इस फील्ड में ताकत की कोई ज़रूरत नहीं है. सिर्फ अपनी बुद्धि लगानी चाहिए और अपनी बुद्धि से काम किया तो सब आसान है. Pink Collars could only kindle a flame out of the spark these girls already had. मी मोटर मेकॅनिक हा फील्ड चूज केला कारण मला नवीन गाड्या यायच्या आणि मी त्यांना बघायचे आणि मला त्यांना बघून खूप उत्सुकता निर्माण व्हायची की या गाड्या कशा बनलेल्या आहेत, गाड्यांमध्ये कोणते पार्ट्स आहेत, म्हणून मी हा फील्ड चूज केला. डिझेल मेकॅनिक हा कोर्स करताना मला माझ्या पप्पांचा खूप मोठी साथ मिळाली आहे. माझे वडील हे ड्रायव्हर होते पहिल्यापासून. माझ्या वडिलांना मी बऱ्याच वेळा खूप काम करताना पाहिले आणि माझे वडील काम करत असताना मला त्याचा खूप आनंद व्हायचा की माझे वडील काम करतायत आणि आपण का नाही करावं. तर मी सुद्धा पप्पांना विचारून त्यात भरपूर काही माहिती मिळवली आणि भरपूर काही शिकले आणि शिकता भरपूर पप्पांनी एवढं शिकवून दिलं की मला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळायला लागला. आणि मी नंतर डिझेल मेकॅनिक हा पप्पांनी मला सांगितलं की तू या फील्डमध्ये जाशील तर करशील तर पूर्ण कर आणि पप्पांनी साथ देऊन मला तो कोर्स निवडायला लावला आणि मी ते केलं. डिझेल मेकॅनिक झाल्यानंतर माझ्याकडे खूप सारे ऑप्शन होते. सरकारी नोकरी आहे, ट्रेन आहे वगैरे. मी याच्यात पण मला याच्यात इंटरेस्ट नव्हता. मला फक्त यात इंटरेस्ट होता की मी हे काम करू शकते. गाड्यांवर जे काम मला करायचं माझी जी इच्छा होती ते मला करायचं होतं आणि मी ते केलं. The thrill of seeing surprised faces and the satisfaction of doing more than just their job is unmatched. And this is precisely what keeps them going, improving themselves every single day. गाडीचे शॉकर चेंज करायचे होते. एकदा गाडी अर्जंट होती, गाडी अर्जंट डिलिव्हरी करायची होती आणि गाडीचे शॉकर चेंज करायचे होते. बट माझ्यासोबत जो टेक्निशियन काम करत होता त्याला दुसऱ्या गाडीवर अर्जंट काम करायचं होतं. त्याच्यामुळे तो त्या 2 मिनिटासाठी त्या दुसऱ्या गाडीवर गेला आणि मी ते शॉकर चेंज केले. ते शॉकर चेंज करून बघून तो खूप सरप्राईज झाला. मला या कामात पहिल्यापासूनच इंटरेस्ट असल्यामुळे मला यात काही असं वेगळं वाटत नाही. कारण मला एक काम जर मी केलं तर मला जो आनंद मिळतो ते पुन्हा करावं वाटतं. त्याच्यामुळे मी रोज नवीन यातून काहीतरी शिकत असते आणि नवीन शिकल्यामुळे मला जो आनंद मिळतो काम केल्याने त्याच्यातून मला खूप प्रेरणा भेटते की मी याच्या पलीकडे पण काही करू शकते. Including women on the shop floor is a major change, not just for them, but the co-workers as well, who are only used to seeing males around. तो लड़के के बारे में बताना चाहे तो लड़कियां हमारे यहाँ पे पिंक कलर के अंदर यहाँ पे 4 लड़कियां ज्वाइन हुई थी एक 6 महीने पहले से. जब ज्वाइन हुई तो हमें लगा नहीं था कि लड़कियां यहाँ पे टेक्नीशियन की इतना हार्ड वर्क काम कर सकती है करके. यहाँ पे जैसे उन्होंने काम करना चालू किया, जो नया प्रोसेस आया वो प्रोसेस से काम चालू किया, उसमें देख के हमको भी खुशी हुई. सो ये सिर्फ लोगों की सोच ही कुछ कमियाँ होती है. लड़की और लड़के दोनों एक ही समान मानना चाहिए कि जो लड़के काम करते हैं लड़की भी काम कर सकते हो, लड़कियाँ करते हैं वो काम लड़के काम भी कर सकते हैं. Pink Collars has brought pride not just to these girls, but also their friends and family, who have been great pillars of support. माझ्या आई-वडिलांना माझ्याबद्दल एवढाच अभिमान वाटतो की माझी मुलगी एका मुलासारखं काम करू शकते आणि तिने ते करून दाखवलं. त्यांना या गोष्टीबद्दल खूप प्राऊड फील होतं की ते मला आज एक मुलगी न समजता आमचा मोठा मुलगा काम करतोय म्हणून ते असं मला समजतं. After being trained at the Mahindra Institute of Learning Excellence, these girls have been learning as assistant technicians at an authorized workshop in Pune. Their passion, drive,
and sheer hunger to learn is quite evident in the kind of progress they have made in a short span. वर्कशॉपमध्ये कुठलीही XUV गाडी आली किंवा इतर गाडी आली, ब्रेक पॅड जर चेंज करायचे म्हटले तर मलाच तिथं बोलवलं जातं असं म्हटलं तरी चालेल. स्कॉर्पिओमध्ये मी क्लच ह्या गोष्टी बऱ्याचदा ऑब्झर्वेशन केल्या. क्लचबद्दल मला खूप कळणार आज सहसा कोणी सांगितलं तरी मी स्वतः माझ्या स्वतःच्या ह्याच्याने क्लच हे बदलवू शकते. इलेक्ट्रिक गाड्यांचे नॉलेज मला मिळाले. त्या गाडीमध्ये चार्ज डाटा, डिस्चार्ज डाटा, गाडी कनेक्ट कशी करायची, गाडी डिस्कनेक्ट, डॅशबोर्ड चेंज, तसेच गाडीचं जनरल चेकअप हे मी इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये शिकले. With the kind of grit these girls have shown, they have become sources of inspiration for their friends back in the ITIs and many other girls who give up a passion just because it is not considered appropriate by the societal standards. बाकी मुलींना मी हे सांगू इच्छिते की आज बऱ्याच मुलींचं म्हणणं असतं की आपण हे काम नाही करू शकत मुली, कारण की मुलींना असं वाटतं की हे काम खूप ताकदीचं आहे, याला खूप ताकद लागते, हे माझ्याकडनं होणार नाही. बट हे चुकीचं आहे. प्रत्येक ठिकाणी ताकदीची गरज नसते. ताकदीपेक्षा आपल्याला आपल्या माइंडचा पण उपयोग करत, जेणेकरून ऑब्विसली आपल्या दिमागाचा आपण वापर करू शकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये ताकद लागेलच असं नसतं. मी त्या मुलींना असं सांगू इच्छिते की जे काम आज मी मुलगी म्हणून करू शकते तेच काम तुम्ही का नाही करू शकत. या कामामध्ये जर माइंडचा वापर केला ना तर हे काम सहज इझिली आपण करू शकतो. हा मेसेज मी मुलींना देऊ इच्छिते. Onus is on business leaders to provide for equal opportunities in employment and help shape a more diverse and inclusive future for the automotive industry. एक तर सगळ्यात मोठं गर्व आहे आम्हाला की आम्ही फर्स्ट फेजमध्ये पिंक कॉलरचं इनिशिएटिव्ह महिंद्राकडनं घेतलेलं आहे. हे प्रत्येक डीलरशिपने, प्रत्येक गावात, प्रत्येक राज्यात हे चालवायला हवं आहे. का म्हणजे मुली कुठल्याही मुलांपेक्षा कमी काम करू शकत नाही. सगळेजण जेवढं मुलं काम करू शकतात तेवढंच मुली पण काम करू शकतात. आणि आज ते सिद्ध करून दाखवलं इकडे. तर आपलं जे माइंडसेट आहे हे सगळ्यांनी संपावं. आणि आज मुली कुठल्याही क्षेत्रात नाही आहेत. त्यांनी भारतीय वायुसेनेत आहेत, तुमच्या आर्मीमध्ये आहेत, त्यांनी आज रक्षा मंत्री सकट आपल्याकडे सगळे लेडीज आहेत. तर आपल्याकडे मुली टेक्निशियन का होऊ शकत नाही? हे जे काय माइंड ब्लॉक आहे हे आपल्याला काढायला लागणार. The Pink Collars drive across India has given a career path to many girls who aspire to make a mark in the automotive space. We at Mahindra & Mahindra are determined to bring more girls on board across roles at the workshops.